गुड आफ्टरनून स्टुडंट्स. आजचा वर्ड काय आपला अबाउट टू. काय वर्ड आपला अबाउट टू. ओके. आता अबाउट टू कधी यूज करतो ना आपण, ज्यावेळेस एखादी ऍक्शन जस्ट घडणार आहे हे तुम्हाला सांगायचं असेल त्यावेळेस तुम्ही अबाउट टू यूज करू शकता. ओके. फॉर एक्झाम्पल, मी जाणार आहे. ओके. आय एम अबाउट टू गो. ती येणार आहे. शी इज अबाउट टू कम. तो जेवणार आहे. ही इज अबाउट टू ईट. समजलं. अबाउट टू एखादी ऍक्शन जस्ट होणार असेल त्यावेळेस तुम्ही अबाउट टू यूज करू शकता. ओके. आता याच्यानंतरचे काही सेंटेन्स मी तुम्हाला विचारतो ते सांगा. ओके. ये कार्तिक. तो पळणार आहे. ही इज अबाउट टू रन. व्हेरी गुड. तो वाचणार आहे. ही इज अबाउट टू रीड. व्हेरी गुड. यज्ञेश. ती अभ्यास करणार आहे. शी इज अबाउट टू स्टडी. व्हेरी गुड. तो रडणार आहे. ही इज अबाउट टू क्राय. व्हेरी गुड. मी गाडी चालवणार आहे. आय एम अबाउट टू ड्राईव्ह कार. व्हेरी गुड. राहुल गाणार आहे. राहुल गाणार आहे. राहुल इज सिंग अबाउट नाही राहुल इज अबाउट टू सिंग. व्हेरी गुड. राहुल इज अबाउट टू सिंग. कुणाल नाचणार आहे. कुणाल नाचणार आहे. ही इज अबाउट टू डान्स. व्हेरी गुड. पण मी कुणाल नाचणार आहे असं बोल. कुणाल इज अबाउट टू डान्स. व्हेरी गुड. ओके. तर मित्रांनो, अबाउट टू कधी यूज करताना ज्यावेळेस तुम्हाला जस्ट एखादी ऍक्शन होणार आहे हे सांगायचं असेल त्यावेळेस तुम्ही अबाउट टू यूज करू शकतात. एखादी ऍक्शन होणार आहे हे जर सांगायचं असेल तर सिंपल फ्युचर्स यूज करतात. पण एखादी ऍक्शन कधी होणार आहे, जस्ट होणार आहे, सो जस्ट होणार असेल तर तुम्ही अबाउट टूचा यूज करू शकतात. समजलं अबाउट टू.